सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. खूप छान वाटतंय या पुण्यभूमीला येऊन. गाळूशी पुण्यभूमी, इंद्रानगर, बरोबर आहे ना? सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. आपल्या सर्वांची, सज्जनांची, माता भगिनींची खूप मोठी श्रद्धा आहे, आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात येतंय की साधू प्रती आपल्या अंतरंगामध्ये किती रिस्पेक्ट आहे. खूप छान वाटतंय. आज हनुमंतरायाची स्थापना झालेली आहे. हनुमंतराय म्हणजे संकट मोचन आणि प्रत्येक गावाचं ग्रामदैवत आहे. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमंत बलबीरा. जय 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 हनुमान गोसावी, कृपा करो गुरुदेव की नाही. लवकरात लवकर पावन होणार हा दैवत आहे. आणि हनुमंतरायाच्या या पुण्यभूमीमध्ये आपण सर्वांनी एका साधूला बोलवलं, एवढा मोठा सन्मान केला. मी आज एवढंच सगळ्यांना सांगणार आहे की मंदिराचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, क्लीन असला पाहिजे. त्या देवतेची त्रिकाल संध्या झाली पाहिजे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. या परिसरामध्ये कोणी नशा करता कामा नाहीये. तंबाखू असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आहेत. तंबाखू खाऊन सध्या या मंदिरमध्ये येता कामा नाहीये. आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी सर्व तरुणांना सांगेल, अध्यात्म ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अध्यात्माबरोबर तुमचं एज्युकेशन, तुमचं शिक्षण फार महत्वाचं आहे. कारण मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला आशीर्वाद जरूर मिळणार आहे, पण पगार मंदिरात बसल्याच्या नंतर मिळणार नाही. जिथे कुठे काम कराल तिथे तुम्हाला तो पगार मिळणार आहे. एज्युकेशन इज द बेस्ट फ्रेंड. कारण एज्युकेशन, शिक्षण हे सगळ्यात चांगला मित्र आहे. आपण सर्वांना मला असं वाटतं ज्ञात असेल, कारण आता खूप स्टँडर्ड मोबाईल घराघरामध्ये, गावागावामध्ये गेलेले आहेत. तर मोबाईल मध्ये हरवून न जाता, मोबाईल मध्ये जास्त वेळ न घालवता, ठीक आहे तुम्ही जेवढी गरज मोबाईलची आहे तिथपर्यंत तो यूज करणं ठीक आहे, पण गरजेच्या पलीकडे मोबाईल यूज करता कामा नाहीये. कारण की आता मोबाईलनी डोळे जाताय, कान जाताय. आणि प्रत्येक मुलगा म्हटल्यापेक्षा प्रत्येक माणूस, ज्याला मोबाईल मधलं कळतं, ज्याला नाही कळत, ते मोबाईल मध्ये आहे. तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, मोबाईल जरूर वापरा, पण प्रमाणामध्ये वापरा. आणि सगळ्यांनी शिक्षणाकडे फोकस केलं पाहिजे. हनुमंतरायाचा आशीर्वाद घ्या, साधू संतांचे आशीर्वाद घ्या. तुमच्या आजूबाजूला मराठी मीडियम शाळा असली पाहिजे, इंग्लिश मीडियम शाळा असली पाहिजे. आणि आपला गावातला मुलगा, आपल्या गावातली मुलगी जेव्हा शिकेल तेव्हा गावाची प्रगती होईल. जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपली प्रगती कोणी करणार नाहीये. म्हणून छोट्या चिमुकल्यांना, मुलींना, मुलांना मी सांगणार आहे की शाळेत रोज गेलं पाहिजे. आपले कपडे स्वच्छ असले पाहिजे. आपण रोज आंघोळ केली पाहिजे. शाळेत जाताना आईवडिलांचा नमस्कार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये ज्या देवतेचा फोटो आहे, ग्रंथ आहे किंवा महापुरुषांचे फोटो आहेत, प्रत्येकाचा नमस्कार केला पाहिजे. आणि नमस्कार ही खूप मोठी ईश्वराची पूजा आहे. प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक जीवाची पूजा आहे नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. कारण नमस्कार करता वेळेस आपला शुद्ध अंतकरण आणि समोरच्याचं अंतकरण एकमेकाशी अलिंगन होत असतं. आपण ते हितगुज, ते अंतकरण आपण समोरच्याला वाहून देत असतात, रिस्पेक्ट आपण देत असतात. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि सर्व माझ्या माता पित्यांना पण विनंती करतो की मुलांना लहानपणापासून कामं लावू नका. हो, मोठा मुलगा झाला, मुलगी झाली की आई वडिलांना वाटतं त्यांनी आमचे थोडे काम केलं पाहिजे, आमच्या हाताशी मुलं आलेले आहेत. पण शाळा बुडवून कोणत्याही मुलींना घरातले कामं लावू नका. शाळा बुडवून कोणत्याही मुलांना शेतातले कामं लावू नका. सुट्ट्यांमध्ये ते करत असतील, त्यांची इच्छा असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी एवढीच आज विनंती करेल या पुण्यभूमीला की मुलं शिकवा, मुली शिकवा, शिकाल तर टिकाल. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम.